रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील 1942 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली असल्याचं दिसून आलं। दुपारी 3 वाजेपर्यंत 35 ते 40% मतदान झाले असल्याचं समजतंय। मला काय फोटो गरज नाही झालं की सांगा। सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होताच सर्वप्रथम जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजाल, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह उमेदवारांनी आणि नागरिकांनीही मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। सुरुवातीच्या 5 ते 6 तासांमध्ये मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु कडक उन्हामुळे दुपारी मतदानाचा वेग काहीसा मंदावला होता। आणि आता पाहूया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात शांततेत सुरू असलेल्या मतदानाची एक झलक, खास कोकण 24 तासच्या दर्शकांसाठी। मे 25
दुपारी 3 वाजेपर्यंत 35 ते 40% मतदान झाले असले तरी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 60 ते 65% मतदान होईल असे काही जाणकारांनी सांगितले। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 9 उमेदवार रिंगणात उभे असले तरी खरी लढत मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यातच होणार असल्याने या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे। शेवटी मतदार कोणाला कौल देऊन लोकसभेत पाठवणार हे पाहण्यासाठी सर्वांना 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। दरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून मतदारांचा सर्वच मतदान केंद्रावर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। विश्वनाथ केशव तेरे देसाई लिपिक आहे। रंजिता बगले सुर्वे आधार मग येऊ द्या आमचा पण फ्रेश आहे म्हणजे आमचं पण जाऊ द्या आम्ही हजर होतो काम बघतात आता एकदा येऊ दे मागे फिरवा नाही रे सूचना घेतो तुमच्याकडे येणारच झालं कांबळे भाऊ हो झालं तर या तुम्हाला असं त्यांना जायचं ना शाळेत
ऑफिसमध्ये फॉर्म भरून घ्या. चालेल झालं. अनुक्रमांक 97 कौंडिन्य शरद पवार 97. ठीक आहे. अनुक्रमांक 523 मंगेश रघुनाथ सुर्वे. आणि नंबर 4 समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।